समर सीझनमध्ये जर तुम्ही हा ड्रिंक नाही बनवला तर काय पिलात। आणि कुलकुल ज्यूसी ड्रिंक मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हा ड्रिंक एकतरी बनवलाच पाहिजे। हा जो मी सब्जा यूज करते ना खाण्यासाठी, हा तुळशीचा सब्जा आहे आणि हा खूप थंड आणि हेल्दी असल्यामुळे मी बाहेरून विकत न आणता मी तुळशीचा जास्तीत जास्त करून बी यूज करते। फर्स्ट ड्रिंक ज्यूस बनवण्यासाठी मी ग्रेप्स घेतले, द्राक्ष, एक लेमन ज्यूस, लिंबाचा ज्यूस काढून। तुम्ही यामध्ये जागरी पावडर नाही तर शुगर पावडरही मिक्स करू शकता। मी हनी मिक्स करून घेतले 1 चमचा, आईस क्यूब मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचा आहे। ग्लासमध्ये फुगून घेतलेला तुळशीचा सब्जा मिक्स करून ज्यूस पोर करून घ्यायचा आहे। कोणत्याही पदार्थामध्ये सॉल्ट मिक्स केलं ना त्याची टेस्ट इन्हेन्स होते छान। पिंक सॉल्ट मिक्स करून सेकंड ज्यूस मी कुकुंबराचा काकडीचा ज्यूस बनवून घेते। काकडी बॉडी हेल्दी ठेवते आणि हायड्रेटही ठेवते। काकडी, थंड पाणी आणि लेमन, काकडीची सालं काढून घ्यायची आहेत। काही काकडीची सालं न काढता काकडी खातात। जर तुम्हाला जर काकडीची सालं आवडत असेल तर काकडीची सालं न काढता तुम्ही ज्यूसही बनवू शकता। म्हणतात की काकडीची सालं न काढता काकडी खाल्ली तर सर्दी होत नाही। काकडीची सालं काढून कट करून काकडी बॉडी हायड्रेटेड ठेवते आणि सी विटॅमिनची जर कमी असेल तर लेमन हेल्पही करतोय। त्यामुळे काकडीचा ज्यूस एकदा तरी दिवसातून पिला पाहिजे। अर्धा लिंब मिक्स करून यामध्ये मी शुगर मिक्स करून घेतले। शुगर ऐवजी तुम्ही हनी मिक्स करू शकता, फक्त कलर चेंज होईल म्हणून मी शुगर मिक्स करून घेतले। पुदिना आणि थोडा सॉल्ट, आईस क्यूब मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्लासमध्ये 1 चमचा सब्जा, काकडीचा ज्यूस पोर करून, थर्ड ज्यूस गन्ने का ज्यूस, ऊसाचा ज्यूस। ऊस घरी अवेलेबल असतात किंवा नसतातही, त्यामध्ये जर घरी जर ऊसाचा ज्यूस प्यायचा जर मन झालेला असेल आणि जर प्यायचा असेल तर पटकन बनवून होतोय। मी गूळ काळा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही गूळ घेऊ शकता घरामध्ये जो अवेलेबल असेल तो। 1 लिंब कट करून, जेवढं तुम्हाला ज्यूस बनवायचं असेल त्याप्रमाणे कट करून गूळ, 1 लिंब स्क्वीज करून घ्यायचा आहे, ज्यूस काढून घ्यायचा आहे। खूप सारे आईस क्यूब, गूळ ही ऊसापासूनच बनतोय त्यामुळे फ्लेवरही ऊसासारखाच येतोय। पुदिना, सेंदा, मीठ आणि पाणी ग्राइंड करून सर्व करून घ्यायचं आहे गन्ने का ज्यूस। यामध्ये जर तुम्हाला सब्जा आवडत असेल तर सब्जाही मिक्स करू शकता आणि खूप सारा आईस क्यूब मिक्स करून। उन्हाळा समर सीझन असल्यामुळे बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी थंड ज्यूस पेय कलिंगड खाल्ल्याने हायड्रेट राहते बॉडी आणि रिफ्रेशिंग। वॉटरमेलन बॉडीसाठी हेल्दी असल्यामुळे बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खाल्ला पाहिजे। कलिंगडांची सालं वेस्ट न घालवता बाहेर न टाकता त्याची तुटीफुटीही बनवता येते। मी सब्जा नाही घेतलेला आहे, तुळशीचा सब्जा असतो ना तो घेतलेला आहे आणि हा मार्केटमधनं स्टोअरमधनं विकत आणतो तो आहे। माझ्याकडे तुळशीचा सब्जा असल्यामुळे तोच मी जास्त यूज करते। तुळशीचा सब्जा हा फुगायला थोडा जास्त वेळ लागतो आणि मार्केटमधला जो सब्जा आहे तो पटकन फुगतो। मी दोन्हीही सब्जे मिक्स करून फुगत ठेवले। कलिंगड पहिला धुवून कट करून, आणि कलिंगड कट करताना उभा कधीच कट नाही करायचा, आडव्यानेच कट करून घ्यायचा आहे। कलिंगड मीडियम गोड असल्यामुळे यामध्ये जागरी नाही तर शुगर पावडर नाही तर हनी मिक्स करून गोड करून घ्यायचं आहे, नाहीतर डायरेक्टली ज्यूस करून पिऊ शकता। कलिंगड घेण्याची एक टिप्स आहे ती म्हणजे कलिंगडावर जर डाग असेल व्हाईट तर घ्यायचं नाही आहे, तो कच्चा असतो ना, हिरवा असतो ना डाग त्यात तोही घ्यायचा नाही आहे। हा हिरवा असल्यामुळे कलिंगड जास्त गोड नाही लागत। कलिंगडाची जी शेंडी असते ती पूर्ण ड्राय झालेली असेल तर कलिंगड आतून पूर्ण झालेला असतोय। कलिंगडाच्या पूर्ण बिया काढून, मार्केटमधला जो सब्जा आहे तो पटकन फुगल्या आणि तुळशीचा सब्जा आहे त्याला वेळ लागतोय फुगायला। आपण मार्केटमधला सब्जा खातोय थंड आणि हेल्दी म्हणून, त्यापेक्षा तुळशीचा सब्जा एक वेळा ते ट्राय करून नक्की बघा, तो थंड आणि हेल्दी असतोय। वॉटरमेलन बारीक चॉप करून अर्धे चंक साईडला ठेवते गार्निशिंगसाठी। बाकीच्या पूर्ण कलिंगडाचा मी ज्यूस बनवून घेणार आहे। आपण मुंबईला गेल्यानंतर स्टॉलवर जो ज्यूस विकायला असतो त्याच्या प्रिझर्वेटिव्ह ज्यूस चांगला लागण्यासाठी त्यामध्ये लिक्विडही मिक्स करतात। घरात काही न मिक्स करता हेल्दी वॉटरमेलन ज्यूस तयार होतोय। एकदमही बारीक कट करून घ्यायची काही गरज पडत नाही, कशी वाकडे तिकडे जरी कट करून घेतले फक्त मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते आणि मे हेल्थ रिडक्शन, इन्फ्लमेशन अँड इम्प्रूव्ह डायजेशन सिस्टीममध्ये कलिंगड हेल्पही करतो। कलिंगड समर सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये बॉडी हायड्रेटेड ठेवतोय। ग्राइंड करताना पुदिना, ब्लॅक सॉल्ट आणि थोडी स्पायसी म्हणून थोडीच मिरची, थंड म्हणून आईस क्यूब,
मी ज्यूसमध्ये थोडी साखर मिक्स करून घेतली. तुम्ही यामध्ये हनीही मिक्स करू शकता, नाही तर जागरी पावडर. सब्जा मिक्स करून सर्व करून घ्यायचा ज्यूस. आणि पुदिना. रिफ्रेशिंग वॉटरमेलन मिल्क शेक बनवण्यासाठी कलिंगड ज्यूस, आईस क्यूब, शुगर पावडर आणि दूध मिक्स करून 1 कप जर कलिंगडाचा ज्यूस असेल तर अर्धा कप मिल्क, दूध, कलिंगड चॉप केलेला चंक्स. कलिंगड खाऊन त्याची सालं आपण बाहेर फेकतो, त्याऐवजी आपण तुटी फ्रुटी बनवू शकतोय. ही कलिंगडांच्या सालांची तुटी फ्रुटी बनवून घेतली आहे. केकमध्येही यूज करता येते, वापरता येते तुटी फ्रुटी. रिफ्रेशिंग वॉटरमेलन मिल्कशेक सर्व करून आणि वरून गार्निशिंग तुटी फ्रुटी. एन्जॉय. आणि हा चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.